मैत्रिणींनो, सीटेट विथ फरा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये मी माझी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे की कशा पद्धतीने फर्स्ट अटेम्प्टमध्ये आपण TET परीक्षा किंवा CTET परीक्षा पास व्हावं हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माझा जो स्वतःचा प्रवास होता, म्हणजे मी कशा पद्धतीने स्टडी केलेली होती आणि कशा पद्धतीने मी पास झाली ह्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे। तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देणार आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच मोटिवेशन भेटणार आहे आणि कशा पद्धतीने आपण ट्रिक वापरायची आहे, ती कोणकोणती ट्रिक आहे त्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे। एक छोटंसं मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये मी केलेलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सिलेबस। आता पहिली गोष्ट की आपल्याला TET परीक्षा जर पास व्हायची आहे 2026 मध्ये आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर आपल्याला पास व्हायची आहे किंवा यावर्षी आपल्याला नक्कीच पास व्हायचं आहे तर आपल्याला सिलेबस माहिती असणे हे खूप गरजेचं आहे। सिलेबस का माहिती असणे गरजेचं आहे? कारण सिलेबस जर तुमचा पाठ झाला तर तुम्हाला परीक्षा देणे हे इझी जाणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, की पहिला जो पेपर आहे या ठिकाणी, तर पहिल्या पेपरमध्ये वर्ग 1 ते 5 याच्यासाठी म्हणजे 1 ते 5 या प्राथमिक स्तरासाठी आपल्याला जर परीक्षा द्यायची असेल तर कोणकोणते विषय असणार आहेत आणि किती मार्कासाठी असणार आहेत ते आपण पाहून घेऊया। तर पेपर 1 साठी पहिला जो विषय असणार आहे तो आहे बालमानसशास्त्र आणि 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांसाठी। त्याच्यानंतर भाषा 1 असणार आहे 30 मार्क, 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांसाठी। भाषा 2 सुद्धा 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांसाठी। आता या ठिकाणी भाषा 1 आणि भाषा 2 मध्ये, म्हणजे भाषा 1 मध्ये आपण मराठी किंवा इंग्रजी घेऊ शकतो आणि भाषा 2 मध्ये सुद्धा आपण मराठी किंवा इंग्रजी घेऊ शकतो। या ठिकाणी आपण मराठी आणि या ठिकाणी सेकंड लँग्वेज मध्ये आपण जर इंग्रजी घेतलं तर ते उत्तम राहील। त्याच्यानंतर गणित 30 मार्कांसाठी असणार आहे आणि परिसर अभ्यास 30 मार्कांसाठी असणार आहे। अशा प्रकारे एकूण या ठिकाणी 150 मार्क्स, 150 मार्कांची परीक्षा असणार आहेत आणि 150 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। आणि कालावधी परीक्षेचा असणार आहे 2 तास 30 मिनिटे, 2 तास 30 मिनिटे। आणि या ठिकाणी पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, एकच गोष्ट सांगेन की टाइम मॅनेज करणे हे खूप महत्त्वाचं आहे। जर आपण टाइम मॅनेज केला नाही तर या ठिकाणी आपल्याला कमी मार्क्स पडू शकतात। ते टाइम मॅनेज करणे हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी 150 मार्कांची परीक्षा, 150 प्रश्नांची परीक्षा द्यायची आहे 150 मार्कांसाठी। तर या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी 150 पैकी 90 मार्क्स कमीत कमी यायला पाहिजेत, त्याच्यावर पासिंग आहे। आणि दुसरे जे अदर कॅटेगरी आहे त्यांना आय थिंक 82 वरती 82 ची पासिंग आहे। म्हणजे आपल्याला कमीत कमी 82 मार्क्स पडायचे आहेत। पण जे ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीमधून असतात त्यांना 90 कमीत कमी, म्हणजे 90 कमीत कमी मार्क्स हे मिळायलाच पाहिजे। त्याच्यानंतर पेपर 2 या ठिकाणी आपण पाहून घेऊया। पेपर 2 मध्ये कोणकोणते सब्जेक्ट, कोणकोणते विषय असणार आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया। आता पेपर 2 म्हणजे या ठिकाणी उच्च प्राथमिक स्तर। मग पेपर 2 म्हणजे 6वी ते 8वीचा जो वर्ग असतो त्यांच्या शिक्षक पदासाठी। मग पहिला विषय असणार आहे या ठिकाणी बालमानसशास्त्र, 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांसाठी। दुसरा असणार आहे भाषा 1, 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांसाठी। भाषा 2, 30 प्रश्न असणार आहेत 30 मार्कांसाठी। आता भाषा 1 मध्ये तुम्ही मराठी घेऊ शकता आणि भाषा 2 मध्ये तुम्ही इंग्रजी घेऊ शकता, किंवा भाषा 1 मध्ये तुम्ही इंग्रजी घेऊ शकता आणि भाषा 2 मध्ये तुम्ही मराठी घेऊ शकता। पण या ठिकाणी ज्यांची इंग्लिश ही चांगली नाहीये त्यांनी काय करायचे की भाषा 2 मध्ये इंग्लिश घ्यायची आहे आणि भाषा 1 मध्ये मराठी निवडायची आहे। आता त्याच्यानंतर पुढचा जो विषय असणार आहे तो एकतर गणित विज्ञान असणार आहे किंवा सामाजिक शास्त्र असणार आहे। मग या ठिकाणी 2 ऑप्शन आपल्याला दिले जातात, एक ए ऑप्शन गणित विज्ञान आणि बी ऑप्शन असतो सामाजिक शास्त्रे। मग ज्यांचा विषय गणित आणि विज्ञान असेल त्यांनी गणित विज्ञान ते घेऊ शकतात आणि ज्यांचा विषय सामाजिक शास्त्र असते ते सामाजिक शास्त्र हा विषय पेपर जेव्हा आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला निवडायचं असतं, सब्जेक्ट निवडायचा असतो। मग या ठिकाणी सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान 60 मार्कांसाठी असणार आहे, 60 मार्क्स। म्हणजे 60 मार्क्स हे या ठिकाणी पेपरामध्ये खूप महत्त्वाचे आहेत। तर अशा पद्धतीने एकूण 150 मार्कांची ही परीक्षा असणार आहे
150 प्रश्न असणार आहेत, 150 मार्क असणार आहेत आणि परीक्षेचा कालावधी 2 तास आणि 30 मिनिटे असणार आहे. आणि 150 पैकी पेपर 2 साठी सुद्धा कॅटेगरी जर जनरल असेल तर 90 कमीत कमी आपल्याला पाडावे लागतात, म्हणजे 90 वरती आपली पासिंग असणार आहे आणि अदर कॅटेगरीसाठी 82 वरती पासिंग आहे, 82 वरती पासिंग आहे. मग अशा पद्धतीने पेपर 1 आणि पेपर 2चा आपला जो सिलेबस आहे तो असणार आहे. आणि हे सिलेबस जर आपण नीट व्यवस्थित लक्ष देऊन समजून घेतलं तर या ठिकाणी आपला जो पेपर आहे तो थोडासा या ठिकाणी आपल्याला सोडवणे इझी जाणार आहे. पहिला बालमानसशास्त्र भाषा 1 मध्ये आपण मराठी निवडायची आहे, भाषा 2 मध्ये आपण म्हणजे लँग्वेज 2 मध्ये आपण या ठिकाणी इंग्रजी निवडायची आहे. त्याच्यानंतर गणित विज्ञानांपैकी या ठिकाणी सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञानांपैकी एकच निवडायचं आहे, एकतर गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र. मग ज्यांचा सब्जेक्ट ज्यानुसार असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पेपर 1 आणि पेपर 2 हा सिलेबस TETच्या परीक्षेसाठी असणार आहे. आता या ठिकाणी जेवढे पण विषय या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्या विषयाची टेस्ट सिरीज इम्पॉर्टंट प्रश्न कोणकोणते असणार आहेत, भाषा 1 आणि भाषा 2 म्हणजे मराठी आणि इंग्रजीसाठी कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, कोणकोणते ग्रामर या ठिकाणी तुम्हाला करावे लागणार आहेत, कोणकोणते ग्रामर या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत, ग्रामरवरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, हे सर्व मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करणार आहे. मी कशा पद्धतीने नोट्स काढलेले होते, मी कशा पद्धतीने अभ्यास केलेला होता, मी कशा पद्धतीने जे छोटे छोटे नोट्स आहेत ते मी कशा पद्धतीने लक्षात ठेवलेले होते, कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट होत्या, हे सगळं प्रॅक्टिससाठी आपण काही या ठिकाणी प्रश्नसुद्धा पाहणार आहोत. कशा पद्धतीचे प्रश्न येतात, कोणकोणते प्रश्न येतात, बालमानसशास्त्र असो, भाषा 1 असो, भाषा 2 असो, सामाजिक शास्त्र असो, अशा पद्धतीचे जेवढे पण सब्जेक्ट आहेत त्या सर्व सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे मोस्ट ऑफ विचारले जातात, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी काय करायचं आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, माझ्याबरोबर कनेक्टेड राहायचं आहे, कारण पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आणि हो, तुम्हाला यापैकी कोणता सब्जेक्ट पेपर 2 मध्ये आणि पेपर 1 मध्ये कोणता जो विषय आहे तो जास्तीत जास्त कठीण जातो पेपर देताना, किंवा तुम्ही आधी जेव्हा परीक्षा दिली असेल तेव्हा कोणकोणता विषय तुम्हाला कठीण गेलेला होता आणि कोणत्या विषयामध्ये कमी मार्क पडलेले होते हे मला कॉमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याच्यावरती मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेन. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.